नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. चातुर्मास्य भागवत सेवेतील आज आपला 56वा दिवस. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. श्री हरिस्तुती. नंदनंदन 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 धावरे, नंदनंदन 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 पावरे. शोधिता शिणली श्रुती प्रभवेन जेथ सरस्वती. कुंठले मुनिसन्मती स्मृतीला हि नागवसे गती. इंद्रिया प्रतिलागना मनबुद्धी त्यजी चेतना. दिव्य सुंदर रूप हरितव दाखवी मम लोचना. नंदनंदन 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 धावरे, नंदनंदन 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 पावरे. संत स्तुती. श्रीमच्छंकर देशिकेंद्र भगवान ज्ञानेश योगेश्वर सन्मार्गी जनलावण्या क्षितितला आले तुकोबाकर. साई दास गणू समर्थ गुरुया संत व्रजा भीतरी. ठाके हो प्रभु हो प्रसन्न मजत्या सर्वांसवे श्रीहरी. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री काल आपण पाहिलं की कालिया मर्दांची कथा. ते कालिया ते सगळं सोडून जातो परत त्याच्या स्थानावर. आता प्रलंबासुराच्या वधाची कथा आहे. इतके असुर आलेले आहेत, पण एक ह्याच्यावरनं आपण शिकत नाही की दुष्ट दुर्जन लोक यांचा जिथल्या तिथं त्यांना ठेचून मारलं पाहिजे किंवा त्यांना नष्ट केलं पाहिजे. त्यांना संधी देत बसायचं किंवा ते अजून काही करतायत का वाट बघायची, ह्याच्यात म्हणजे ही कृष्णनीती नाही असं ह्याच्यावरनं लक्षात येतं की वेळच्या वेळे जिथल्या तिथं भगवान त्या असुरांचा निपात करत होते. श्री शुकदेवजी सांगतायत, परीक्षित आता आनंदीत सगळे म्हणजे सगळ्यांना इतका कालियाच्या ह्याच्यापासून सुटले, इतका आनंद झाला. देवकीने वगैरे जवळ घेतलं, खूप त्याचे पापे वगैरे घेतले आणि सगळी दृष्ट काढल्यासारखं केलं. गाईचे शेपूट घेऊन त्याच्यावरनं वाळून टाकलं. म्हणजे खूप त्यांना किती काय करावं आणि काय नाही. सगळी कृष्णाभोवती फेर धरून नाचायला लागले आणि त्यांचं म्हणजे गोकुल म्हणजे खूप आनंदात गोकुळात गोकुळ म्हणजे काय नांदू लागला असं म्हटल्याप्रमाणे सगळे खूप आनंदभंग झाले. आणि योगमायेने गवळ्यासारखा वेश घेतलेले राम आणि श्याम व्रजात अशा क्रीडा करत होते. ग्रीष्म ऋतू होता. या शरीरधाऱ्यांना तो फारसा प्रिय नसतो, परंतु वृंदावनाच्या स्वाभाविक गुणामुळे तेथे वसंतासारखंच वातावरण होतं. कारण परममधुर भगवान श्रीकृष्ण तिथं विराजमान होते. झिंगुरा नावाचा एक किडा आहे, म्हणजे आपण पाहिला नाही किंवा ऐकलं नाही, तर तो एक प्रकारचं असं तीक्ष्ण असा एक झंकार करत असतो. असं म्हणले की झिंगुराच्या किड्याची तीक्ष्ण झंकार झऱ्यांच्या मधुर झरझर आवाजात लपली होती. त्या झऱ्यातून सदा सर्वदा थंड पाण्याचे फवारे येत होते. कारण कृष्ण तिथं होता, त्यामुळे हे सर्व 12 महिने 18 काळ हे सौंदर्य तिथं गोकुळात होतं व्रजामध्ये. तेथील वृक्षांची हिरवळ आपोआप बनली होती. जिकडे तिकडे हिरव्या दुर्वांनी पृथ्वीवर म्हणजे पृथ्वीला हिरवेगार करून टाकलं होतं. नदी सरोवर झऱ्यांच्या लाटांना स्पर्शून जे वायू जात होता तो उगवलेल्या निळ्या पिवळ्या हे लाल कमळांच्या मधून जायचा. त्यामुळं त्यांचे परागकण त्याच्यात मिसळायचे आणि शीतल मंद सुगंध वाऱ्याबरोबर यायचा. त्यामुळे साहजिकच उन्हाचा दाह किंवा घामाचा त्रास तिथल्या लोकांना होत नव्हता. ते नद्यात अगाध जल भरले होते. म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसातलं वर्णन चालले. आता सध्याचे
पावसाळ्याचं जे बघताय ते नाही. पण गंमत अशी आहे की ग्रीष्म नंतर वसंत नंतर शरद अशा सर्व वर्षा आणि शरद अशा सर्व ऋतूंचं वर्णन ह्या 4 अध्यायात केलं आहे. सॉरी. त्या वनात वृक्षांची फांदी फुलांनी लगडली होती. सौंदर्याला प्रचंड उधाण आलं होतं. खूप सुरेख मोर केकार करत होते. हरणे मनसोक्त हिंडत होती. वेगवेगळे रंगीबेरंगी पक्षी फिरत होते. भुंगे गुंजारव करत होते. कोकिळा उच्च स्वरात गात होत्या. सारस पक्षी आलाप छेदत होते. असं ते वन सुंदर बघून श्यामसुंदर कृष्ण आणि गौरवर्ण बलराम त्यांना तिथं मनसोक्त विहार करायची खूप इच्छा झाली. आणि मग पुढे गायी चालल्या होत्या. त्यांच्या मागं गोपाळ, त्यांच्या मधोमध श्रीकृष्ण छान बासरी वाजवत आणि त्याच्याबरोबर बलराम हे सगळे छान आनंदात चाललेले होते. आणि तिथं थांबतात. ते म्हणतात की आपण खूप छान जागा आहे. आणि मग ते कोणी कोणी पत्कल मारून बसतात, मांड्या ठोकतात, कोणी खेळायला लागतात, कोणी नाचायला लागतात आणि मनसोक्त खेळाचे आनंद लुटलेले आहेत. आणि त्यावेळेस एका गवळ्याच्या पोराचं रूप घेऊन हा प्रलंबासूर येतो. आणि कृष्ण तर ह्या मुलांच्या धिंगाण्यांना ऊत आणण्यासाठी बलराम आणि कृष्ण दोघंजणं त्यांची खूप प्रशंसा करतात. वा 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 करून त्यांना उत्साह देत असतात. आणि कोणी त्यांच्या ह्याच्यावर कृष्णाच्या बासरीवर ताल धरतो, कोणी त्याला बासरी वाजवणं थांबू नको म्हणतं, कोणी खेळण्याच्या नादात अरे तू थांब बासरी आता खेळायला ये म्हणून बासरी ओढून घेतात. म्हणजे खूप धिंगाणा चाललेला असतो की त्यावेळेस त्यांना तो कृष्ण आपल्यातला कोणीतरी राजपुत्र आहे किंवा श्रेष्ठ आहे हे भान राहत नाही. इतका हा नटासमान आपल्या नायकाची प्रशंसा करून घेत खूप आनंदात चाललेलं असतं. आणि त्याच वेळेस हा गोपवेशधारी जो आलेला असतो लपून दुष्ट असुर त्याच्यावर कृष्णाची नजर पडते. तो चोराच्या नजरेनेच ह्या दोघांकडे बघत असतो. दोघंही भावांना म्हणजे पिढा पोचवायची हा त्याचा मनसुबा असतो. आणि तो इतक्या म्हणजे चाणाक्षतेने बघत असतो दोघांकडं. त्याची नजर विचित्र. कृष्णाला काय समजायला वेळ लागत नाही. तो बरोबर ओळखतो. ते दोघंजण म्हणतात थांबा आता आपण असं करू, आपण एक वेगळेच खेळ खेळू. कृष्णाला त्याला बरोबर वेगळं घ्यायचं असतं. त्याला खेळी खेळायचीच असते. मग कृष्ण म्हणतो आता 2 गट पडतील. मग दादा तुम्ही तिथं व्हा म्हणतात. मग बलरामांना त्यांचा एक गट आणि कृष्णाचा एक गट. की हा प्रलंबासूर म्हणतो की नको मी कृष्णाच्याच गटात पटकन जातो, कारण कृष्णात समोर राहिलो तर प्रतिस्पर्धी जाणवेल माझं म्हणजे माझी काही कृती, त्यापेक्षा त्याच्या ह्याच्यात राहतो. म्हणून तो गुपचूप कृष्णाच्या समूहात मिसळतो. आणि ते खूप 2 गट करून गटबाजी करून खूप खेळ खेळतात. आणि मग एक शेवटी एका खेळ ठरवतात की आता काय खेळायचं. तर एका दलाच्या लोकांना दुसऱ्या दलाच्या लोकांनी पाठीवर चढवायचं आणि विशिष्ट जागेपर्यंत चालायचं. ते चालण्यात जर कोणी जिंकलं म्हणजे गेलं तर ठीक आहे, नाही गेलं तर जिंकणारे पाठीवर चढत आणि हारणारे खाली वाकून चालत, म्हणजे ते पाठीवर घेऊन चालत. आता तसं करायचं ठरतं. वहंतो वाह्यमानाश्च चास्यंतश्च गोधनम मांडीरकम नामवटम जगमू कृष्ण पुरोगमहा. अशा एक प्रकारे एक दुसऱ्यांना पाठीवर चढवत हे सगळे गोपाळ गायींना चरवत भांडीर नावाच्या वडाजवळ आलेले असतात. भांडीरवतम नामवटम हा वडाच्या झाडाचं नाव आहे. म्हणजे का नाव पडले माहिती नाही, त्याचं महाभारतात वर्णन आलं असेल, भागवतात फक्त नाव आलं आहे. भांडीर अशा नावाचं तो वड असतो. तिथं जमतात. एकदा बलरामजींच्या बाजूकडून श्रीदामा आणि म्हणजे तो हरतो. मग कृष्ण म्हणजे तो बाजी मारतो आणि कृष्ण त्याला पाठीवर घेऊन जातात. आणि त्याच वेळेस
म्हणजे कृष्णाला पाठीवर घ्यावंच लागतो. भद्रसेन असतो तो त्याच्या गटातल्या वृषभाला पाठीवर घेतो आणि इकडं प्रलंबासुराने बलरामाला पाठीवर घेतो. म्हणजे प्रलंबासूर हारला की तो बलरामाला एक जण कोणीतरी हारल्यावर त्या पार्टीच्या लोकांनी घ्यायचं. मग प्रलंबासुराला पुढं केल्यावर तो पटकन बलरामांना म्हणतो, या मी तुम्हाला घेतो. आणि तो दानवच असतो. तो व्यवस्थित त्याच्या डोक्यात असतं की आपण ह्याला म्हणजे काय करायचं आहे, बाहेर लांबपर्यंत न्यायचं आणि पळवायचं. आणि हळूहळू कृष्ण त्याच्या बघायला आला की कृष्णालाही पळवायचं. शेवटी आपली मायावी माया आहे असं त्याच्या डोक्यात वेगळे आडाखे असतात. तो म्हणतो आपण दानव पुंगव प्रलंबाने पाहिले की श्रीकृष्ण तर बलवान आहे, म्हणजे मी त्याला पटकन हरू शकणार नाही, म्हणून मी त्याच्या पार्टीत तर गेलो आहे. आता या बलरामांना काय केल्यावर हे माझ्या कैह्यात येतील, जाऊ दे आधी पाठीवर तर बसू दे, म्हणून त्यांना पाठीवर बसवतात. बलराम भरभक्कम वजनाचे असतात. ते हळूहळू हळू पुढं जातात, जाऊ देतात. आणि जेव्हा त्यांना त्याचा भार जास्त वाटायला लागतो तेव्हा ते एकदम त्याला सोडून देतात खाली आणि आपलं हे खाली न सोडता दैत्यरूप धारण करतात. आणि बलराम पाठीवरच बसलेले असतात आणि ते बघतात की अरे हा मोठा झाला आहे, हे खूप विचित्र झालं आहे. आणि बघता बघता त्याचे जे 2 हात असतात ते संपूर्ण अंगावर त्याच्या सोनं असतं, दागिने चमकायला लागतात. आणि त्याच्या त्या काळ्या शरीरावर बलरामजी एखादे म्हणजे गौरसुंदर बलरामजी असतात, ते बिजलीयुक्त काळ्या ढगाने चंद्रमा धारण करावा असं वाटतात. त्याचे डोळे प्रचंड आग धगधगत असते डोळ्यात, दाढा भुवयांपर्यंत पोचून भयावह दिसत असतात. लाल भडक केस असतात आणि त्या जशा आगीच्या ज्वाळाच आहेत. हातापायात कडी असतात, डोक्यावर मुकुट असतो, कानात कुंडल असतात आणि पण विचित्र भयावह असतं रूप ते सगळं. आणि तो पटकन चालता चालता त्याला पाठीवर घेऊन चालता चालता आकाशात उडायला लागतो. आणि आता एकदम पहिल्यांदा बलरामजी भितात आणि परंतु लगेच दुसऱ्याच क्षणी त्यांना स्वस्वरूपाची जाणीव होते आणि त्यांचे भय तत्काळ लोप पावते. आणि त्यांनी पाहिले की हा जसं चोर गुपचूप धन पळवतो तर तसे शत्रूने मला आकाशमार्गाने हा पळवतोय. आता त्यांना संताप आला. ते असा काही वज्राघात केला त्यांनी की जणू इंद्राने पर्वतावर वज्राघात करावा तसा मुष्टी प्रहार केला. आणि तो एवढ्या जोरात केला आणि तो बेसावध असतो प्रलंबासूर. ते डोक्यावर मेंदूला मार लागल्या तोंडातून गडकन त्याच्या रक्ताची उलटी बाहेर पडते आणि रक्ताच्या चिरकांड्या उडतात आणि त्याच क्षणी त्याची चेतना जाते. तो भयंकर शब्द करत प्राणहीन होऊन पृथ्वीवर पडतो. आणि जसं इंद्रद्वारा वज्रप्रहाराने पर्वत म्हणजे प्राणहीन झाले तसं. म्हणजे पूर्वी म्हटलं आहे की पर्वताला सचेतन असायचा आणि ते उडायचे, त्यांना पंख होते आणि ते कुठेही जाऊन बसायचे तेव्हा त्यांच्या खाली कित्येक लोक वगैरे मारले जायचे किंवा गावाच्या गावं बसायचे असं वर्णन आलेलं आहे अनेकदा. तर त्याचा उल्लेख केला आणि मग इंद्राने वज्रपात करून त्यांचे पंख छाटले आणि त्यांना स्थिर केलं. तसं हे सांगतात की तसा प्रहार झाला भयंकर. बलराम बलमशाली होते. जेव्हा गोपाळांनी पाहिलं की हा अरे बाप रे, हा केवढा मोठा राक्षस खाली पडला आहे आणि त्याच्या पाठीवर बलराम दादा आणि त्यांनी त्याला मारले, त्यांच्या आश्चर्याला सीमा राहिली नाही. ते पुन्हा पुन्हा काय हे, वा 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 म्हणून ते खूप बलरामदादांचे खूप वाहवा करतात. गोपाळांचे चित्त प्रेमविवल झाले. ते त्याच्यासाठी शुभकामना करून वर्षाव करू लागले आणि आता ते परतायला लागले. पण ते परतत असताना म्हणजे प्रलंबासूर हा मूर्तिमान पाप होता आणि त्याला मारल्यामुळे देवता इतक्या आनंदित झाल्या. बलरामांवर देवतांनी खूप पुष्पवृष्टी केली, फुले उधळली आणि खूप छान म्हणत अभ्यवर्षत बलम माल्ये शशंसु साधू साध्विती. ते त्याला म्हणजे साधू म्हणायला लागतात. पापे प्रलंबे निहते देवा परमा निवृत्ता. म्हणजे परम अशा पाप्याची परमनिवृत्ती केली, महापाप्याची, म्हणून त्या खुश झालेले असतात देवता. शुकदेवजी सांगतात, परीक्षित ह्यावेळी गोपाळ खेळण्या बागडण्यात मशगूल होते. क्रीडासक्त म्हणलेलं आहे त्यांना, क्रीडासक्त. आता आपण सगळे मोबाईल सक्त होतो, आसक्त असतो मोबाईलमध्ये.
हे क्रीडासक्त झालेले आहेत, खेळण्या बागडण्यात मशगूल होते. गायी त्यांच्या सैरपणे चरत असतात, लांब लांब हिंडत असतात. हिरव्या मोहाने त्या म्हणजे घनदाट जंगलात घुसतात, त्यांना कळतच नाही. आणि त्या बघता बघता एका वनातून दुसरीकडं असं पुढं पुढं गेल्या. उन्हाने तर व्याकुळलेल्या असतातच, आणि त्या भान हरपलेल्या अवस्थेत बोरूच्या वनात शिरतात. आणि तेवढ्यात म्हणजे ह्या गोपांच्या लक्षात येतं, ते पश्यन्तः पशून गोपः कृष्ण रामादयस्तदा जातानुतापान विदुर्विंचित वंतो गवाम गती. आता अनुताप होतोय ना, पश्चाताप होतो की अरे काय झालं, आपण कसं लक्ष दिलं नाही, किती खेळत बसलो. मग श्रीकृष्ण बलराम गोप भराभर आपल्या जनावरांच्या मागं पळत सुटतात, कुठं गेले. आणि पश्चाताप तर झालेलाच असतो. आता कुठेही जवळपास तर गाई दिसत नाहीत. आणि मग त्यांना कसं हुडकायचं, तर त्यांच्या दातातून चघळत चघळत जाताना गवत सांडलेलं असतं, आणि त्यांचे खूर जे जमिनीवर उठलेले असतात, उष्णतेचे दिवस असतात त्यामुळे ते फारसे दिसत नाहीत, पण तरी पावसाळ्यात ते स्पष्ट दिसले असते. पण त्यांचा तरीही तो मागोवा घेत 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 ते सगळेजण पुढं जातात. आणि बोरूच्या वनात त्या चुकून गेल्यात हे कळतं. त्याच्यात कुणाच्या तरी घुंगराचा आवाज येतो, गाईंच्या एक दोघींच्या हंबरण्याचा आवाज येतो. मग त्यांना अजून प्रत्यक्ष बघितलेलं नसतं, तरी गायी भेटल्याचा ह्यांना आनंद होतो. आणि मग ते एक एक गाईच्या नावाने हाका मारायला लागतात की तुम्ही कुठे आहे गं, तुम्ही कुठे आहे, तुम्ही इकडं, आम्ही आलो आहे. आणि आता एकदाचा पत्ता लागला म्हटल्यावर ते गोपाल खूप स्थिर होती बुद्धी त्यांची, गायी भेटल्याचा, प्रत्यक्ष भेटले नसल्या तरी. कारण ते खूप हताश झालेले असतात, कारण त्यांचं सगळं जीवनच गायी असतं ना. आणि त्या गायी हरवल्या म्हणजे काय, घरात काय उत्तर द्यायचं असं वाटतं आहे ना. पण पूर्वी हा एक प्रसंग एकदा येऊन गेला आहे. कृष्णा एकटा होता, हे सगळे गोपही गडप झाले होते हे त्यांना माहिती नाही. ते सगळे खूप हवालदिल झालेले असतात. आणि एकदाच्या गायी आता त्यांचा आवाज आला म्हणलं की इतके निर्धास्त होतात. आणि ते म्हणतात की खूप दमलो आहे बाबा, थोडं तहान लई लागली, तर थांबायचं का. मग तो कृष्ण म्हणतो थांबा, बसूया, काही म्हणजे पाणी प्या तुम्ही. आणि मग ते बरोबर ते छोटी मडकी घेऊन जात असतात उन्हाळ्याच्या दिवसात गार पाण्यासाठी. ते त्याच्यातले पाणी पितात. आणि मग जोरजोरात जीव आल्यावर जोरजोरात आपापल्या गायीच्या नावाने हाका मारायला लागतात. आणि त्या ता आहुता भगवता मेघ गंभीर या गिरा स्वनामनाम निनदम श्रुत्वा प्रतिनेदू प्रहर्षिता. त्या गायींनाही खूप हर्ष येतो, आनंद वाटतो. त्या प्रत्युत्तर देतात आणि हंबरतात, आणि त्यांची त्यांची नावं घेतात आपापल्या गायींची. ते ऐकून खूप आनंद होतो, आणि त्या प्रतिसाद देतून हांबरून ओ म्हणतात. परीक्षित अशा प्रकारे भगवान गायींना हाका मारतात सर्व. आणि पटकन त्या गायी ह्या वासरांकडं, ह्या त्यांच्या जे काही मालक असतात, यजमान असतात, त्यांच्या दिशेने यायला लागतात. हेही त्यांच्याकडे धावत सुटतात. तेवढ्यात वादळ सुटतं, आणि जोरदार ते वादळ बोरूचंच वन असतं, त्याला आग लागते, आणि ते दावानल भडकतो, प्रचंड भडकतो. आता सगळेच घाबरतात. त्या गायी जोरजोरात थांबरायला लागतात. हे गोप म्हणतात अरे कृष्णा, हे काय झालं, काय झालं, वाचव बाबा आता. म्हणजे आता सगळंच गेलं. म्हणजे गायींनी आणि गोपाळांनी आता वाचवायला प्रार्थना केली. आणि मग शेवटी ते कृष्णाला अगदी हतबूल होऊन, रामाने आता नुकतंच बलरामांनी प्रलंबासुराला मारलेलं असतं, त्यामुळे त्यालाही त्याचाही धावा, त्यालाही म्हणतात की अरे तू वाचवा. कृष्ण कृष्ण महावीर हे रामामित विक्रमः दावाग्नीनाम दह्यमानान प्रपन्नाम स्त्रा तू महर्चया. तुम्ही अरे हे दावाग्नी लागला आहे, ह्याच्यातनं आपण कसं वाचणार. अरे कृष्णा धाव, परम भाग्यशाली परमवीर बलरामा, आम्ही तुम्हाला शरण आलो आहे. हे महावीर श्रीकृष्ण बलरामा, आम्ही शरण आलो आहे. तर ह्यावेळी हा जो दावानं लागला आहे ह्याच्यातून आम्हाला सुटका करा, आणि आपल्या गायी वाचवा, काहीही करा. म्हणून ते इतकी आर्त प्रार्थना करतात. श्रीकृष्ण आम्ही तुझे भाऊबंद येणार आहे, आपण एका गोकुळात राहतो राधे, तुला म्हणजे असं वाटत नाही का आमची रक्षा करावी. तुझ्यावर सगळ्यांचा किती भरोसा आहे. म्हणजे ते इतकं त्या कृष्णाला चढवतात आणि खूप घाबरलेले असतात. मग शुकदेवजी सांगतात, आपला सखा गोपाळांच्या मुखातून ही अशी दीनवचनं ऐकून कृष्णांना वाईट वाटतं. आणि ते म्हणतात भिऊ नका, फक्त एक काम करा, जरा 2 मिनटं शांत बसा, मला काहीतरी सुचू दे.
तुम्ही डोळे बंद करून बसा बरं असं देव सांगतात. त्यांना वाटतं देवाला काहीतरी सुचायचं आहे म्हणून ते डोळे बंद करून बघतात आणि तर भगवंतांच्या आज्ञेवर ते गोपाळ डोळे खूप छान म्हणून डोळे बंद करतात आणि योगेश्वर भगवान श्रीकृष्णाने त्या अग्नीस आपल्या मुखाने पिले आणि त्या घोर संकटातून सुटकारा मिळाला. त्यानिमित्त ज्या म्हणजे तथेती मिलितातेषु भगवान अग्निमूलबकण मूलबणम पित्वा मुखेन तान कृच्छात योगाधीशो व्यमोचयन. तो योगेश्वर आहे, त्यांनी सहज लीलया तो दावाग्नी गिळून टाकला. आणि मग त्यानंतर गोपाळांना डोळे म्हणजे 2 मिनिटांनी उघडायला सांगितलेले असतात. ते 2 मिनिटांनी शांत बसून झाल्यावर डोळे उघडतात आणि तेव्हा ते आपल्याला भांडीर वडाजवळ पाहतात. जिथून ते खेळ खेळत असतात त्या वडाच्या झाडाजवळ ते सगळे असतात. त्यांच्याबरोबर त्यांच्या गायी असतात आणि सगळेच जण आपण त्या दावाग्नीपासून वाचलो कसे आणि त्या बोरीच्या वनातनं इथं आलो कसे, सगळ्यांना प्रश्न पडतो. ते खूप विस्मित होतात आणि हे सगळं कृष्णाच्या काहीतरी अद्भुत जादू करतो कृष्ण. म्हणजे तो योगी आहे, परमयोगी आहे वगैरे हे भान त्या मुलांना नसतं. त्यांना वाटतं काय कृष्णाने गंमत केली आणि आपल्याला सोडवलं आणि आपण सुखरूप आलो, हे त्यांना खूप आनंद होतो. आणि योगमायेच्या प्रभावाने दावानलातून सुटका केली आहे असं एक जण म्हणतो. तुला योग वगैरे येतो का कृष्णा? तू कृष्ण योग करून आम्हाला वाचवलंस का? परीक्षित, संध्याकाळ झाल्यावर बलरामजींसह भगवान श्रीकृष्णाने गायी परतवल्या. बासरी वाजवत वाजवत त्यांनी व्रजाची यात्रा सुरू केली. आता सर्व गोपाळ हे जे दोन्ही प्रसंग झाले त्या दोन्हींचं मनसोक्त वर्णन करत येत असतात. असं म्हणतात की गोकुळातल्या त्या ज्या गोपी घरात असायच्या दिवसभर त्यांना म्हणजे चैन पडायचं नाही. संध्याकाळी येताना गोप कोणचं गीत म्हणताय त्याच्या शब्दाकडं त्यांचं लक्ष असायचं की काहीतरी नवीन लीला भगवंतानी केली आहे का आणि काय झाले. म्हणजे त्यांना परमानंद होत असतो. गोपीनाम परमानंद आसीद गोविंद दर्शने क्षणम युग शतामिव यासाम येन विनाभवत. म्हणजे व्रजातल्या गोपींना एक एक क्षण शेकडो युगांसारखा वाटत होता, कारण श्रीकृष्ण व्रजात नव्हता. ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण परतले तेव्हा त्यांचे फक्त दर्शन आलेल्या भगवंताचं घेऊन त्या खूप आनंदात मग्न व्हायच्या. आता शरद ऋतूचं वर्णन करतायत की गोपाळांनी घरी येऊन आपल्या आई बहिणींना सगळं वर्णन सांगितलं की आई वडील स्त्रिया सगळ्यांना सांगितलं की कसं म्हणजे प्रलंबासुराला मारलं बलराम दादांनी आणि कृष्णाने आम्हाला केवढं पिटलं होतं वन आणि त्याच्यातून कसं दावानलातलं वाचवलं. आणि हे घरातले गावातले मोठमोठे म्हातारे गोपसुद्धा ही वर्णन ऐकून खूप आश्चर्यचकित होतात. ते विस्मित होतात या दोघांच्या या लीला ऐकून आणि ते सर्वच्या सर्व मानू लागतात की हा व्रजाचं संरक्षण करायला या देवताच आपल्याकडे बहुतेक आले आहेत असं मानायला लागतात. क्षणभरच त्यांच्यावर पुन्हा मायेचा पगडा पडत असतो. पण गोपवृद्धाश्च गोपश्य तदुपा कर्णविस्मिता मेनिरे देव प्रवरौ कृष्णौ रामौ व्रजौ गतौ. हे दोघं जण आलेले आहेत फक्त आपलं रक्षण करायला. नक्की देव आहेत हे कोणतरी. त्यानंतर वर्षा ऋतूचे आगमन झाले. ऋतूत सर्व प्रकारच्या प्राण्यांची बढती होते. सूर्यचंद्रावर प्रकाशमान मंडल जाते. आकाश निळ्या घनदाट ढगाने घेरले जाते. विजा चमकतात, गडगडाट होतो. म्हणजे प्रचंड वर्णन त्या वर्षा ऋतूचं केलेलं आहे. ज्यावेळी दयाळू पुरुष पाहतात की प्रजा दुःखी आहे, पीडित आहे, तेव्हा ते दयापवश होऊन आपले जीवन प्राणसुद्धा वेचतात, म्हणजे मदत करतात. तसेच विजेच्या चमकेने शोभायमान घनघोर बादल तेज हवेच्या प्रेरणेने प्राण्यांच्या कल्याणासाठी पाण्यास म्हणजे आपल्या जीवनस्वरूप पाण्यास पाऊस रूपात बरसतात. ज्येष्ठ आषाढाच्या उन्हाळ्याने पृथ्वी तापली होती, ती आता थंड होऊ लागली. तिचा थंडावा म्हणजे धष्टपुष्ट होऊ लागली. पाणी पडायला लागल्यावर त्याला उपमा ह्या सगळ्या दिलेल्या आहेत. त्या तपस्व्यांच्या योगामधल्या किंवा भक्तीच्या अशाच दिलेल्या आहेत. व्यास इथं म्हणत आहेत तपस्या करताना जे शरीर दुर्बळ होते ते फलप्राप्ती झाल्यावर धष्टपुष्ट होते. तसं आहे की पृथ्वी अगदी क्षीण झालेली असते, त्याचे म्हणजे झाडाची पानं गळलेली असतात,
पडझड झालेली असते, पण पाऊस पडला की टवटवीत होतं. त्यासाठी ही उपमा दिली आहे. वर्षा ऋतू सायंकाळी ढगांमुळे काळ्याभोर अंधार. सध्या तर आपण 5 महिने हा सगळा वर्षा ऋतूचा अनुभव मनसोक्त घेतोय आणि तो कधी शरद ऋतू येतोय असं आपल्यालाही झाले. म्हणजे त्या मुसळधार पावसाच्या मारा होऊ नये, पर्वतांना काही व्यथा नव्हती. त्याचे दुःखाचा डोंगर भडीमार होऊन जसं त्या साधू पुरुषांना त्याची व्यथा होत नाही, तसं त्यांनी प्रत्येक कर्म ते भगवंताला समर्पित करून प्रत्येक कृती निसर्गाची असू दे किंवा आपल्या संबंधित असू दे करतात. त्यामुळे ते स्वस्थ राहतात असं म्हणजे त्यांनी ते वर्णन उपमा दिलेली आहे. परीक्षित, तलावांचे बांध तुटून चिखल व पाणी प्रवाहामुळं सगळीकडे झालं, अशांतता पसरली. म्हणजे खूपच पावसाळ्याचं यथेच्छ वर्णन जे आपण सध्या सगळीकडं बघतोय, जिकडं तिकडं पावसाने हायदोस घातला आहे, ते सगळं वर्णन वर्षा ऋतूत वृंदावन अशा प्रकारे म्हणजे पाणी पाणी सगळीकडं कसं झालं होतं ह्याचं जे वर्णन केलं आहे. मुसळाधार पाऊस, इंद्राच्या प्रेरणेने वर्षा प्रचंड मुसळाधार होत होती, त्यामुळं नद्यांचे बांध फुटत होते, शेतांचे मोडे तुटून फुटून जात होते. आणि ह्याला उपमा पुन्हा दिली आहे, ज्याप्रमाणे कलियुगामध्ये तरतरेच्या मतांमध्ये, पाखंड्यांच्या तरतरेच्या मतांमध्ये खोट्या मतानुवादामुळे वैदिक मार्ग मर्यादा ढिली पडते, त्याप्रमाणे पावसाच्या पाण्याच्या धारांमुळे शेतांना घातलेले बांध तुटून गेले. वाऱ्याच्या प्रेरणेने ढग प्राण्यांसाठी अमृतमय पावसाची बरसात करतात. म्हणजे वर्षा ऋतूचं हे पूर्ण वर्णन करून पाऊस पडतो. कृष्ण कुठे कुठे झाडाखाली तर कुठे ढोलीत, म्हणजे ह्यांना घेऊन गायींना घेऊन चरायला तरी जाणं त्यांचं चालू असतं, तेव्हा ढोलीत लपायचं. गाई गुरं पावसात चालायची आणि कधी गुहेत जायचे, ते कधी कंदमुळे फळे गोपाळांची खेळत खात फुसत, कधी पाण्याच्या धारांजवळ डोंगरांजवळ बसत, कधी बलरामजी व गोपाळसह मिळून घरून आणलेलं जे दही भात हे सगळं आहे ते खूप मजा करत खात. हेही वर्षा ऋतूतही त्यांच्या नित्यनेमात बदल कसा झाला नव्हता हे सांगायसाठी पुन्हा वर्णन हे सगळं केलेलं आहे. गाय बैल वासरं सगळे म्हणजे आपल्या स्तनांच्या भाराने थकलेल्या गायी ह्या थोडक्या अवधीत गवत खाऊन घेत आणि स्वस्थ रवंत करत कुठेतरी आश्रयाला बसून राहत, कारण पाऊस येत असे. अशा आनंदाने त्यांचे सगळ्या गोकुळाला आनंद देणं चालू होतं. आता शरद ऋतूतील कमलाची उत्पत्ती सुरू झाली. पावसाळा थांबला, हळूहळू ढग आपापल्या मार्गाने निघून गेले, आकाशातले ढग संपले, निर्मळ जल झाले, वायू मंद वाहू लागला. शरदा निरजोत्पत्त्या नेरासी प्रकृतीम ययो भ्रष्टानुमीव चेतांसी पुनर्याग निवेशता. म्हणजे सहज स्वच्छता अशी प्राप्त झाली की जशी योगभ्रष्ट पुरुषांचे चित्त पुन्हा योग सेवनाने निर्मळ होते, तसे नद्यांचे पाणी, जलाशयाचे पाणी स्थिर झाले, ते स्वच्छ झाले. शरद ऋतूने आकाशातील ढग, वर्षा काळात वाढलेले जीव, पृथ्वीवरील चिखल, त्या सगळ्याचा म्हणजे नाश झाला, ते नष्ट झालं. भगवत भक्ती ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ व संन्यासांचे सर्व प्रकारचे कष्ट व अशुभाचा झटपट नाश करतं. तसं ह्या ढग आपल्या सर्वस्व पाण्याने दान करतात, उज्ज्वल कांतीने सुशोभित व ते उज्ज्वल कांतीने सुशोभित होतात. अगदी तसेच जसे लोक परलोक, स्त्री पुरुष, धन संपत्ती जिंकून विषयाकडे जाणे रोखतात, प्रत्याहार करून त्याद्वारे क्षीण होत जाणाऱ्या ज्ञानाची रक्षा करतात, असं शरद ऋतूमध्ये दिवसा कडक ऊन असतं, लोकांना फार कष्ट होतात, परंतु चंद्रमा रात्रीच्या वेळी सारा संताप हरण करतो. जसे देहाभिमान झालेल्या म्हणजे दुःखास ज्ञान व भगवत विरहाने होणाऱ्या गोपींच्या दुःखास श्रीकृष्ण नष्ट करतो. पुन्हा पुन्हा त्यांच्या या उपमा अशा आहेत, पण थोडक्यात हे शरद ऋतूचं अप्रतिम वर्णन आता केलेलं आहे की किती छान शरद ऋतू झालेला आहे, पसरलेला आहे. आणि
त्यांच्या आता कृष्णाला आणि ह्यांना मित्रांना घेऊन भ्रमण करायची इच्छा होते वनामध्ये. खूप सुरेख बासरीवर स्वर छेडत ते तन्मयतेने गाणी गात असं जातो. त्यांच्या बासरी वाजायला लागली की हा सर्व ज्या ह्या गाई गुरं आहेत ते इतके स्तब्ध राहायचे की त्यांना म्हणजे भान नसायचं की आपण त्याचे नादांचे खूप वर्णन भागवतकारांनी केलेलं आहे ते वेळ. आणि त्याच्यात आता हे सांगितलं की ह्या ज्या गोपी घरात राहायच्या त्यांना दूरदृष्टी होती आणि दूरश्रवण यायचं, म्हणजे दूरदर्शन आणि दूरश्रवण. गोपांना घेऊन अनेक गाई गुरांना घेऊन कृष्ण वनात दिलेले आहेत, पण ह्या घरात बसलेल्या गोपींना वनात छेडलेली बासरी कळायची आणि त्याच्या आवाजाने त्या इतक्या भावविभोर व्हायच्या की कामं टाकून पळत जावं वाटायचं, पण त्या तिथंच बसायच्या. आणि त्या वेणुगीत आहेत, सुरेख आहेत ते वेणुगीत. आणि ते म्हटले की कृष्णाची बासरी ऐकली की तिच्या स्वरांचे जे वर्णन गोपीने, प्रत्येक वेणुगीताचं श्रीधर स्वामी म्हणतात की वक्ता प्रत्येकाचा वेगळा आहे. म्हणजे ते सांगितलेलंच आहे, व्यासांनी तेच सांगितले की एक जण गोपी तिच्या घरात बसून त्याच्या एक म्हणते श्लोक, म्हणजे श्लोक म्हणते इथं तिला जे बोलायचं आहे ते बोलते कृष्णाच्या त्या गाण्याबद्दल, त्या वादनाबद्दल. दुसरी गोपी तिच्या घरात बसून बोलते. म्हणजे प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी बोलतोय, पण त्याच्या त्या बासरीवर म्हणजे टिप्पणी करतोय. तद व्रजस्त्रिय आश्रित्य वेणुगीतं स्मरोदयं कश्चित परोक्ष कृष्णस्य स्वसखीभ्यो वर्णयन. जे आता त्यांचं त्या बासरीची इतकं माधुर्य ऐकून त्या खूप सुरेखच त्यांना कृष्णाचं स्मरण होतं, कृष्णाच्या मधुर हास्याचं स्मरण होतं, भगवंतांना भेटायची तीव्र इच्छा होते, हातातनं काम निसटतं, मनानेच फक्त त्या तिथं पोचतात आणि मनाने कृष्णाला बघतात की तो प्रवेश करतोय वृंदावनाच्या वनामध्ये. आणि तिथं मस्तकी मोरपीस आहे, त्याच्या कानावर कन्हेरीची पिवळी फुलं आहेत, शरीरावर सोनारे पितांबर आहे, गळ्यात 5 प्रकारच्या सुगंधी पुष्पांच्या माळा आहेत, शिवाय वैजयंती माळा आहेच. म्हणजे रंगमंचावर नाटक करणाऱ्या नटाप्रमाणे खूप छान वेश परिधान करून बासरीच्या छिद्राला अधरामृत लावून त्यांच्या मागोमाग गोपाल त्याच्या म्हणजे कीर्तीचे गान करत आहेत, असं हे सगळं त्यांना बसून दिसत असतं. परीक्षित हा बासरीचा स्वर जड चेतन समस्त भूतांचे मन चोरतो. गोपींनी तो ऐकला की त्याचे त्या वर्णन करू लागतायत. गोप्यवाच अश्नवतां फलमिदं न परं विदाम सख्य पशूननु विवेशयतोर्वयस्यैः वक्रं व्रजेषु रनुवेणुजुष्टं येर्नानिपीतमनुरक्तकटाक्षमोक्षम. त्या म्हणतात की आपल्यापसात बोलतात की अगं सखे, आपण तर डोळे असणाऱ्या जीवनाची व त्यांच्या डोळ्यांची हीच सफलता समजली की अन्य काही आपल्याला माहीत नाही. तो कोणता लाभ आहे? तो हाच आहे की श्यामसुंदर कृष्ण आणि गौरसुंदर बलराम गोपाळांसह गायींना हाकत वनात घेऊन जातात आणि परततात. त्यावेळी ते आपल्या ओठांवर मुरली धरतात, प्रेमाने तिरपे कटाक्ष टाकत सगळ्यांकडं हसत हसत बघतात. त्यावेळी आपण त्यांच्या सुखमाधुर्याचे मुखमाधुर्याचे मनसोक्त पान करतो आणि ते करत राहावे आयुष्यभर असं आपल्याला वाटतंय. असं त्या सांगताहेत, त्या बोलतायत एकमेकींशी. आणि म्हणजे त्यांचे जे प्रत्येकीचं एकीचा, काही जणी आपल्या घरातच बसून त्या बासरीवर टिप्पणी देत आहेत, काही एकमेकी दोघी चौघी भेटल्या आहेत, म्हणजे एकीचा दुसरीशी संबंध नाही म्हणून त्या वेणुगीताला संदर्भ देता येत नाही असं भागवतकार सांगतायत. आमच्या डोळ्याचे पारणे तेव्हाच पेटते की जेव्हा श्यामसुंदर गायी चरून वनात घेऊन जातात आणि येतात आणि मग त्यांचे ते मुख कमल आम्हाला पाहायला मिळते.
दुसरी म्हणते, अशा श्रीकृष्णाचे दर्शन घेणारे डोळे सार्थकी लागतात. अशा दर्शनाशिवाय डोळ्यांची सार्थकता होऊच शकत नाही. जशी सफलता डोळ्यांना कृष्ण दर्शनात मिळते, तशी सफलता सर्व इंद्रिय कृष्ण सेवेत जडली असता देहाला मिळेल. अगं सखे, कन्हैया बासरी वाजवीत आहे, ऐक तर खरं. ही बासरी नव्हे, ही कृष्णाची पट्टराणी आहे. मी ऐकले आहे, जेव्हा तो भोजनाला बसतो तेव्हा बासरी कमरेला खोचतो. तो जेव्हा झोपायला पलंगावर जातो तेव्हा तो तिला पोटाशी ठेवतो. मग ती त्याची पट्टराणी नव्हे का? कृष्णाचे ओठ हे त्या बासरीचा तक्क्या आहे, मऊ मऊ तक्क्या आहे. आणि त्याचे हात म्हणजे गादी, डोळे दासी, पापण्या पंखे, आणि त्याच्या नाकातील व मुखावरील जे हे आहेत की डोक्यावरील मुकुट, हे त्याचं छत्र आहे बासरीचं. बासरीचे भाग्य लग्न भगवंताशी झाले आहे, हेच तिचं भाग्य. तिला कृष्णाचा नित्य सहवास मिळतोय. ती किती त्याच्याजवळ असते. या वेणूने पूर्वजन्मात काय पुण्य केलं आहे? नक्कीच खूप मोठी तपश्चर्या केली आहे की ज्यामुळे तिला कृष्णाच्या अधरामृताचे पान सौभाग्य लाभत आहे. ते सर्वांदेखत सतत. एका गोपीने बासरीला विचारले, अगं सखे, तू असे कोणते पुण्य केले की जेणेकरून प्रभूने तुला आपले मानले? बासरी म्हणाली, मी घोर तपश्चर्या केली. माझे पोट रिकामे आहे. माझ्या पोटात मी काहीही ठेवीत नाही. म्हणजे बांबू जो बासरीचा हे असतो तो रिकामा असतो, अंतर्बाह्य. आणि मी उन्हा पावसात किती तग धरून राहते. ती तपश्चर्याच आहे बांबूची. म्हणून ती सांगते की पोटात काहीही ठेवत नाही. ती आपल्या पोटात काही ठेवत नाही म्हणून भगवंताला प्रिय आहे. वैर, द्वेष, कटुता याने आपण सगळेजण हे आपण पोटात ठेवतो ना, मग ते आपल्याला कसे प्रिय होतील? देवाला आपण कसे प्रिय होऊ? बासरीसारखे होऊ शकतो, जो बासरीसारखा होऊ शकतो तोच देवाला आवडतो. बासरी म्हणाली, अगं माझ्यात अनेक गुण आहेत गं. मी पुष्कळ कष्ट भोगलेत. 6 ऋतूंचे मार मी सहन केले आहेत. हे दुसऱ्या गोपीला बासरी सांगते, 6 ऋतूंचे मी मार सहन केले. कुणी एकाने माझे पोट कोरले, त्यावर भोके पाडली, तरी मी चूप राहिले. इतके कष्ट मी सहन केले म्हणून हे देवाने मला पसंत केले. कितीही दुःखाचे प्रसंग येऊ, धीर सोडू नये. कमी खाणाऱ्याचे शरीर निरोगी राहते, तर सहनशील माणसाचे मन निरोगी राहते. बासरी आपल्या धन्याच्या इच्छेनुसार हे सगळं बोलत असते. त्याप्रमाणे आपणही भगवंताच्या इच्छानुसार बोलत जावे. थापा मारणारा अविवेकी होतो. तो स्वतःचा आपला विनाश ओढवतो, दुसऱ्याला हानी पोचवतो. आपण सर्वांचे स्वामी आहे ईश्वर. आपला सर्वांचा स्वामी ईश्वर त्याच्या इच्छेनुसार वाणीचा जो उपयोग करतो त्याला बासरीच्या स्वरांसारखाच महत्त्व प्राप्त होईल. तिच्या गाण्यामुळे सज्जन दुर्जन, लहान मोठे, नाग, कस्तुरी मृग, गाय सगळे डोलतात. तसंच आपल्या बोलण्याने जर आपण फक्त देव बोलतात तो कमीत कमी बोललो तर ते सर्वांना आनंद देणारं होईल. या बासरीने खूप कष्ट सहन केले म्हणून ती प्रभूच्या सन्मुख राहते. जो विचारपूर्वक कष्ट सहन करतो त्याची पापे जळून जातात. भागवतकारांच्या टीका वेणुगीतावर अप्रतिम आहेत. खूप हे एकांच सांगते मी, दुसऱ्याने तर अजून खूप विस्तृत दिलेलं आहे. बासरीचा एक गुण हा आहे की ती जेव्हा एकटी असते तेव्हा ती मौन असते. पण तुम्ही ईश्वराच्या ध्यानाच्या वेळी मौन पालन करा. कित्येक लोक शरीराने सावध असतात, तोंड बंद ठेवतात, पण मन मात्र सौखे फिरत असते, चालत असते, बोलत असते. मौनाचा अर्थ हा की मनाने काही बोलले जाऊ नये. मनाने सुद्धा, म्हणजे किंबहुना मनानेच बोलणं थांबायला पाहिजे, हाच मौनाचा अर्थ आहे. मनाचे मौनच सर्वोत्तम मौन होय. महाराणी बासरी मधुर स्वर बोलल्यानंतर आपल्या पोटात काही ठेवत नाही आणि एकटी राहते. पहा तर खरं, हे वृक्षही बासरीचे सूर ऐकून मधाच्या धारा वाहत आहेत. कृष्णाची बासरी वादनाने झाडांना पण आनंद होतोय.
कारण ती त्यांची कन्या आहे ना, तिचा विवाह परमात्म्याशी झाला आहे, मग त्यांना आनंद का होणार नाही. इतक्या सुरेख उपमा या गोपी देत आहेत. मग त्यावर म्हणतायत की एक महात्मा म्हणतो, हे वृक्षांचे हर्षाश्रू आहेत, त्यांची कन्या कृष्णाची पट्टराणी, मग त्यांना हर्ष झाल्याशिवाय राहील. जमिनीवर अनवाणी पायी चालण्यास लालाला कष्ट होतच असते. हिला काय ते यशोदेला म्हणतात गोपी, अगं किती छान हे सगळं चालू आहे, तो बासरी वाजवतोय, आनंद देतोय. तर ते म्हणते, अगं पण त्याच्या ते पायाचं काय करायचं, त्याच्या चरणांना किती त्रास होत असेल, ते किती काटे टोचत असतील. तो वनात गेलाय खरा, पण त्याला हे जे त्रास होतोय त्याच्यापासून म्हणजे सुटका कशी होणार आहे पायांच्या. तर त्यावेळेस त्या म्हणतात की अगं तू का हे करतेस, जिथं ते पाय टाकतायत ते मऊ 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 होतं आहे ती जमीन, कारण त्याच्यातच म्हणजे डोंगर जेव्हा ते चढत आहेत ते आपोआप ती भूमी माऊ होते म्हटलेलं आहे. आणि त्या माऊ भूमीने पादस्पर्श जिथं होता ती जागा इतकी आनंदी होती की कृष्ण माझ्यावर पाय ठेवतोय. मग ते खूप भावविभोर होते की ती आपलं कुठेही त्याच्या पायाला इजा होणार नाही अशी मऊ, आपण कुठल्याही त्याला त्रास न होऊ देण्याची गिरिराज काळजी घेतोय. आणि तो म्हणतो की या पर्वतावरील अनेक खड्डे लोण्यासारखे मुलायम आहेत. ही एक सखी गोपी म्हणते. तर ती म्हणे, अगं लोण्यासारखे कसे होईल. माता विचारते की लोण्यासारखं कसं शक्य आहे. मग ती म्हणते, अगं तुझी शंका रास्त आहे, पण कन्हैयाजवळ एक औषध आहे. सर्व खड्डे भरून जाऊन सपाट होतात. सायंकाळी या गिरिराजावरून तो जेव्हा खाली उतरतो तेव्हा मात्र हा थोडा अडकतो, आकडतो. म्हणजे त्याला वाईट वाटतं त्या गिरिराजाला की आता आपल्याला उद्याशिवाय काही कृष्णाचं दर्शन होणार नाही. मग तो दिवसभर आपल्याला, आता रात्रभर आपल्याला विरह सहन करावा लागेल, म्हणून तो त्याच्यासारखं दुसरं दुःख नाही. मग लाला खाली उतरला की फक्त एकदा प्रेमळ नजरेने फिरून त्याच्याकडे बघतो. त्या बघण्यात गिरिराजाला अत्यानंद होतो. आणि मग त्याचे कानाच्या वेणुनात पडला की त्याचे सगळे खड्डे बुजवून जातात पुन्हा. म्हणजे किती सुरेख ते वर्णन केलेलं आहे. आणि पक्षी, प्रत्येक प्राण्याचं, जसं हे डोंगराचं सांगितलं तसं सांगेल, धन्यास्म मुडयोतो धन्यास्म मुडमतोपि हरिण्य एता यानंदनंदनमुपात्त विचित्रवेशम आकर्णवेणुरणितं सह कृष्णसारा पूजां दधुर्विरचितां प्रणयावलोकैः. म्हणजे ते म्हणतात की एक गोपी म्हणते की अगं काय सांगू, वृंदावनातली हरणंसुद्धा माझ्यापेक्षा भाग्यवान आहेत, कारण त्यांना कृष्ण म्हणजे वेणू वाजवणारा कृष्ण पाहायला मिळतोय ना. आणि त्या इतक्या धन्य आहेत की ती हरणे श्रीकृष्णाचं दर्शन डोळ्यांनी घेत आहेत आणि कानांनी वेणुनाद ऐकतायत आणि त्या तटस्थ होत आहेत. त्यांच्या डोळ्यांची उघडझाप स्थिरावते आणि ह्या एवढ्या भाग्यशाली आहेत की त्या दर्शनाला जाताना एकट्या जात नाहीत, तर त्या म्हणजे युगल जात आहे म्हटलेलं आहे. सहचराला कृष्णाला पाहायला घेऊन जात आहेत, मग सोबत घेऊन जात आहेत. काय बहारदार भाव आहे. तर तेव्हा हे म्हणतायत की शास्त्र सांगतं की गृहस्थाश्रम स्वीकारल्यावर समजा जर पत्नी गुणवान असेल तर ईश्वरासक्त आणि ईश्वरासक्त असेल आणि तर पतीला वाम मार्गापासून परावृत्त करू शकते. आणि पती पत्नी संबंध केवळ वासनापूर्तीसाठी नसून एकमताने ईश्वर भक्तीत संसारातून परमार्थ मिळवण्यात असते. म्हणजे त्यासाठी ती म्हणते की हरणीसुद्धा इतकी भाग्यवान आहे की ती आपल्या हरणाला घेऊन जाते आणि ते सगळं ऐकवते आणि आनंद देते. हरणी कृष्णप्रेमात तल्लीन झाली आहे, बासरी नादात त्या आकर्षित होते आणि मग त्याचे प्रेम निरपेक्ष आहे. त्यांना प्रेमाशिवाय दुसरे काहीही नको आहे. प्रेमात समर्पणाची भावना जागृत असेल तर शुद्ध प्रेम ते म्हणता येईल. तिथं दंभाचार अजिबात नसतो. म्हणून ती सांगते की किती त्या हरणीचा मला हेवा वाटतोय. एक गोपी म्हणते की आपले प्रेमभावात म्हणते की अगं तू बघ, जरा बघ तरी
कृष्ण कदंब वृक्षावर चढून किती छान बासरी वाजवतोय. त्या बासरी नादाने बघ त्या गायी कशा वेड्यासारख्या त्याच्याजवळ येऊन उभ्या आहेत. त्या डोळे हलवत नाही की रवंत करत नाहीत. त्यांना वाटते की आपण रवंत करायला दात हलवले तर कृष्ण दर्शनात व्यत्यय येईल आणि बासरी श्रवणात व्यत्यय येईल. मधुमालती, चंपकला, सरयू, वासंती म्हणजे ह्या सगळ्या ही नद्यांची नावं असणाऱ्या ह्या गायी ह्या मुळातच भाग्यवान आहेत. पण श्रीकृष्ण त्यांना बासरी नादातून एकेकीच्या नावाची हाळी देतोय की त्यांची त्यांची नावं घेतोय आणि त्या इतक्या सुखावतात की आपलं शेपूट वर करून मी आहे. म्हणजे आपण जसं हजेरी करताना नाव घेतलं जातं लहानपणी शाळेत म्हणायचे आणि हे येस सर म्हणून हात वर करायचं, तसं ह्या कृष्णाने बासरीवर त्या गाईचं नाव घेतलं की ती शेपूट वर करून म्हणजे त्याला प्रतिसाद द्यायची आणि असं खूप आनंदात चाललं आहे. म्हणजे हे सगळ्या ह्या कल्पना इथं करत आहेत. काय म्हणजे सुंदर साधक भावाचे हे वर्णन आहे. साधकास सुरुवातीचे साधन काळात म्हणजे अशीच लोकलज्जा म्हणजे काही वेळेस लोकलज्जा आड येते त्याची हे सांगितले. ती म्हणते की मी जर गाय असते तर किती भारत झालं असतं. आत्ता मला असं वाटते की सगळं सोडावं हे कामधाम आणि पळत सुटावं आणि कृष्णा बासरी वाजवते ते तल्लीन म्हणून पाहत आणि ऐकत बसावं. पण मी नाही ना करू ते कारण मला लोकलज्जा आड येते आणि त्यासाठी ती गाईच्या हेवा करते. ती म्हणते अगं या गाईला बघ, मी जर गाय असते तर किती बरं झालं असतं. आणि म्हणजे मी मनसोक्त कृष्णाची बासरी ऐकू शकले असते. म्हणजे साधक भक्तीच्या पहिल्याच पायरीवर कसा अडकून पडतो, त्याला लज्जा आड आली की तो अडकतो. त्याचे पूर्व प्रार्थनानुसार तर त्यांना सद्गुरू आश्रय मिळाला तर पुढचे पायरीवरचा प्रवास घडतो. आणि हे प्रत्येक ह्याचं पक्ष्यांचा स्वभाव सांगितलेला आहे. वेणुनादाने पक्षीसुद्धा वृंदावनातले एक एक म्हणजे कडव्याला एक एक गोपी गाती येते. ती म्हणते की पक्षासुद्धा एरवी किलकिलाट करतात पण हे पक्षी शांतपणे ते कृष्णाची बासरी ऐकतायत. तेही एकदम शांत मौन पाळत आहेत. त्या नादात तन्मय झालेत. मला तर असं वाटतंय की हे सर्व प्राणी व पक्षी ऋषीमुनीच आहेत. कृष्ण दर्शनार्थ वृंदावनात अवतरले आहेत. त्यामुळे तर हे मौन भक्ती साधू शकत आहेत. हे पक्षी पाणी पिण्याससुद्धा नाद संपेपर्यंत उतरत नाहीत. कारण जर बासरीच्या नादात व्यत्यय येईल, आपण पाणी प्यायला गेलो तर आपले पंख हल्ले तर पंखांच्या वाऱ्या निर्माण होईल, त्यांनी त्याच्यात व्यत्यय येईल. म्हणजे किती प्रकारचा विचार त्या गोपी गीतामध्ये वेणुगीतामध्ये गोपी करतायत. ते सांगितलंय की वृंदावनाचे प्रत्येक जड चेतनातून राधाकृष्ण ऐकायला मिळतो. ती ऐकण्याची योग्यता मात्र पाहिजे. ह्या गोपी सगळ्या कृष्ण लीलेत तन्मय झाल्या आहेत, तल्लीन आहेत. म्हणून त्यांना कुठं पक्षामध्ये कृष्णप्रेम भाव दिसतोय, कुठं झाडामध्ये दिसतोय, कुठं गायींमध्ये दिसतोय. म्हणजे हे असं सगळं त्यांनी इतकं सुरेख वर्णन केलं आहे. आणि हा पादस्पर्श करून गिरिराजावरनं हा परत येतो आणि त्यांनी नुसतं बघतात आणि त्याचा वेणुनाद पडतात, त्याच्यावरचे खड्डे बुजतात सांगितलं आहे. म्हणजे हे पुन्हा याचं तुलना केली आहे की योग्यांची. योगी ज्यावेळी आसनस्थ समाधी सुखात तल्लीन असतो त्यावेळी त्याचे सर्वांग पंचमहाभूते व पोषण त्या देवता करीत असतात. योग क्रियेत त्याचे वर्णन जरी महाभयंकर केले असले की ते जसे ऊन घेऊन डोक्यावर उन्हाचीच छत्री धरतात, पावसाचीच हे करतात, थंडीच थंडी पांघरतात, पावसात पावसाची छत्री असते, भुकेने भूक शमवायची, तहानेने तहान शमवायची. हे सगळं वर्णन ठीक आहे, पण त्या योग्याला त्यापासून काही त्रास नसतो. फक्त पाहणाऱ्याला मात्र वाटते की त्याला खूप कष्ट आहेत. योगी आपल्या निजानंदात एकात्मतेचा अनुभव घेत असतो आणि त्यामुळेच हाच प्रकार घडतो की ज्यावेळी प्रखर ऊन असते तेव्हा त्याच वेळी त्याच्या देहात एवढी थंडी भरलेली असते की उन्हाचे चटके जाणवतच नाही. ज्यावेळी थंडी असते कडाक्याची तेव्हा त्याच्या शरीरात कडाक्याची उष्णता निर्माण होते, त्यामुळे त्याला थंडीची बाधाच होऊ शकत नाही. तहान भूक त्यांची पंचमहाभूतात्मक भागवली जाते, अमृत तत्वातून भागवली जाते. हे कार्य इतक्या बेमालूम रीतीने होत असते की त्याची जाण तो अनुभवीसुद्धा जो अनुभवी आहे तोच करू शकतो, बाकीच्यांना काय येणार. आणि म्हणून ते म्हणतात की
यशोदा ही कन्हैयाची निष्पाप भोळी माता आहे. त्याची तुलना योग्याशी केलेली आहे. श्रीकृष्ण महान योगी आहेत. त्यांना ते हे सगळं म्हणजे त्यांना काय अशक्य आहे? म्हणजे त्यांना भूक लागत नाही, तहान लागत नाही, कशाचंही भान नसतं. पण ही माता मात्र प्रचंड मायेच्या म्हणजे प्रबळ मायेच्या अंकित असते. श्रीहरीने तिला पुत्रप्रेम लाभावे म्हणून सदोदित आपले मायेत देहभानावर ठेवलेले आहे. तिला ह्या गोपींचं सांगणं आश्चर्य वाटतं, पण ते तेवढ्यापुरतं. मग ती काही त्यांचा त्या अनुभवाला पोचू शकत नाही. कारण ती म्हणते की नाही, तुमचा देव, परमेश्वर, वेद यावर विश्वास नाही असं नाही, पण मला दंतकथा वाटतात. कधी कृष्ण येईल आणि मी त्याला सुखरूप पाहीन, एवढंच तिला पडलेलं असतं. तिला त्याचा तो गोपींचा जो उच्च भाव असतो, तो पराकोटीचा उच्च भाव असतो की खूप म्हणजे त्यांच्या ब्रह्मचारिणी वेणुगीत म्हणणाऱ्या गोपी ब्रह्मचारिणी योगिनींच्या कथा आहेत म्हटलं. परमात्मा श्रीकृष्णाची आकर्षण शक्ती अलौकिक आहे. वेणुनादात सर्व जीवांचे आकर्षण होते. जणू हा नाद सर्व जीवांना बोलवीत आहे आणि सांगत आहे की या गडे या, सर्वच या, ब्रह्मानंद उघड्या डोळ्यांनी अनुभवा. या गोपी जशा उघड्या डोळ्यांनी ब्रह्मानंद अनुभवतायत, तसा उघड्या डोळ्यांनी ब्रह्मानंद अनुभवा. तुमच्या आत्मज्ञानाचा मार्ग अगदी मोकळा आहे, खुला आहे. म्हणजे आज हजारो वर्षानंतर आपण कथनातून हा आनंद घेतोय, तेव्हा त्या काळी गोपी प्रत्यक्ष कृष्णानुभव समाधिस्थ होत होत्या. नुसतंच त्याचं नाव काढलं तरी त्या आनंद विभोर व्हायच्या. जिथं असेल तिथं त्या खूप उच्च प्रेमाने आनंदित होत होत्या. आणि त्यामुळंच ज्यावेळी कृष्ण सोडून गेला त्यावेळेस त्यांना विरहाचं दुःख झालं नसेल अशा गोष्टी वाचल्या, अशा श्लोक वाचले की पट्टम. खरंच आहे हे की कृष्णाचं अद्भुत चरित्र आहे. पण हे आत्ता फक्त वेणुगीतं अप्रतिम आहे. हे वेणुगीत नित्य गावं, म्हणजे जी वेगवेगळी गीतं सांगितलेली आहेत गायला भागवतातली, त्याच्यात हे वेणुगीत येतं की हा उच्च भाव माणसाचा निर्माण करतं आणि त्याच्याशी तादात्म्य भाव, भगवंताशी तादात्म्य भाव ही त्याची फलश्रुती आहे. आजची कथा श्रीकृष्णार्पणमस्तु. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले ज्या हरिचरिता, आरती करू तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता ह्या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ हि वदती रामपदी ठेवू माथा. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. करुणानिधे प्रभोनो, दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं, परिबोधयाशु भगवन्. भुवि भूत सर्वभाषा, परिपूरिताभिलाषा. श्वसितीव देव भाषा, तां पालयस्व भगवन्. आसीत् कदाचिदेषा, वाणी विशुद्ध वेषा. अधुना लवावशेषा, तामाश्रयस्व भगवन्. देशे स्वतन्त्रतायाः, प्राचीन सभ्यतायाः. समयं समर्गतायाः, पुनरानयस्व भगवन्. करुणानिधे प्रभोनो, दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं, परिबोधयाशु भगवन्. गोपाल कृष्ण भगवान की जय. देवदेवेश्वर भगवान परशुराम भगवान की जय. परम सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.